चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन शुक्रवारपासून धावणार. भारतीय रेल्वे आणखी 3 दिवसांनी म्हणजेच शुक्रवारी एका नव्या युगात प्रवेश करणार आहे. त्या दिवशी हायड्रोजनवर चालणाऱ्या देशाच्या पहिल्या रेल्वेगाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणातील जिंद येथे हिरवा झेंडा दाखवतील. धुराऐवजी पाणी उत्सर्जित करणारी, डिझेलशिवाय आणि ओव्हरहेड वायर्सशिवाय धावणारी ही रेल्वे म्हणजे केवळ एका नवीन गाडीची सुरुवात नाही, तर भारतीय रेल्वेने हरित परिवर्तनाच्या दिशेने उचललेले एक ऐतिहासिक पाऊल म्हणून त्याकडे पाहिले जाते. यामुळे हायड्रोजनवरील रेल्वेगाड्या चालवणाऱ्या जगातील मोजक्या देशांच्या पंक्तीत भारत जाऊन बसेल. हरियाणातील जिंद आणि सोनीपत दरम्यानच्या सुमारे 89 किलोमीटरच्या मार्गावरती ताशी 75 किलोमीटर इतक्या कमाल वेगाने धावणारी ही रेल्वे देशाला अधिक स्वच्छ आणि कमी प्रदूषणकारी वाहतूक प्रणालीकडे नेण्याचा एक प्रयत्न आहे. निळसर रंगाच्या या हायड्रोजन रेल्वेच्या अंतिम चाचण्या दिल्लीतील शकूर बस्ती येथील यार्डात सध्या सुरू आहेत. रेल्वेच्या म्हणण्यानुसार ही हायड्रोजनवर सर्वात लांब अंतर कापणाऱ्या जगातील रेल्वेगाड्यांपैकी एक असेल. यात 8 प्रवासी डबे आणि 2 पॉवर कार असतील. सुमारे 2400 किलोवॅट क्षमतेसह हा रेल्वे एका वेळी किमान 682 प्रवाशांना घेऊन जाऊ शकेल, असे रेल्वे मंत्रालयाने कळविले आहे. बेळगावसाठी अतिरिक्त निधी देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. बेळगाव शहराचे सुशोभीकरण करणे, मूलभूत सुविधा पुरवणे आणि येथे होणाऱ्या विधानमंडळ अधिवेशनाचा खर्च भागवणे यांसाठी बेळगाव महानगरपालिकेला 250 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी महापौर प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगाडी यांनी मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याकडे केली आहे. विभागीय पातळीवरील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बेळगाव दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना सुवर्ण विधानसौध येथे पालिकेतर्फे हे निवेदन देण्यात आले. बेळगावात दरवर्षी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या खर्चासाठी जिल्हा प्रशासनाला पालिकेतर्फे निधी दिला जातो. वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचा विस्तार होत असून पायाभूत सुविधांसोबतच पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि कंत्राटी कामगारांचा पगार पालिकेला स्वतःच्या उत्पन्नातून भागवावा लागत आहे. उत्पन्नाचे मर्यादित स्रोत असल्याने पालिकेची आर्थिक कोंडी होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिराचा 5वा वर्धापन दिन साजरा. बापट गल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिराचा 5वा वर्धापन दिन सोहळा सोमवारी साजरा करण्यात आला. यामध्ये भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वामी समर्थांच्या नित्यपूजेसह विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अभिषेक, त्यानंतर पूजन आणि महाआरती असे कार्यक्रम पार पडले. त्यानंतर तीर्थ प्रसादाचे वितरण करण्यात आले. याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. या कार्यक्रम संयोजनासाठी राजेंद्र गायकवाड यांच्यासह लोकेश राजपूत, जितेंद्र राजपूत, प्रवीण तोगले आणि इतर पदाधिकारी वर्गाने परिश्रम घेतले. रोटरी रॉयल्स क्लबचा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न. रोटरी क्लब बेळगाव रॉयल्स संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ नुकताच पार पडला. उद्यमबाग येथील फाउंड्री क्लस्टरच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नूतन अध्यक्ष म्हणून भूषण मोहिरे, सचिव म्हणून नागराज गणेशगुडी आणि खजिनदार म्हणून प्रीती जलवादी यांनी सूत्रे स्वीकारली. त्यांना माजी प्रांतपाल श्रीनिवास मूर्ती यांच्या हस्ते सूत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रा. नागराज शेट्टी आणि सहाय्यक प्रांतपाल राजेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. मावळते अध्यक्ष निलेश पाटील यांनी क्लबने केलेल्या कार्याची विशेष माहिती दिली. डॉक्टर मनोज सुतार यांनी पुढील वर्षातील उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे संयोजन अज्ज हेडा, महेश शिंदे, नितीन चिकोरडे आणि इतर सहकारी सदस्यांनी केले होते.
कणबर्गी मराठी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप. कणबर्गी येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शालेय बॅगांचे वाटप करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शिक्षिका बबिता अणवेकर व माजी महापौर शिवाजी सुटकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय बॅगा प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाला प्रतिष्ठित नागरिक मारुती मुतकेकर, सिद्धेश्वर पंच कमिटीचे सदस्य रामा दसका, अभिषेक मेणसे, महिला मंडळाच्या सदस्या सिंधू कंगराळकर, यल्लाप्पा हनुमंताचे, राजू दसका, प्रभाकर मनोलकर, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष किसन सुंठकर, मुख्याध्यापक एसवही भांदुर्गे, केबी पाटील, बीबी नरसन्नावर यांची प्रमुख उपस्थिती होती. टपाल कर्मचाऱ्यांचा मेळावा संपन्न. देशाच्या विकासात टपाल विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. टपाल कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि प्रलंबित मागण्या केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून त्यांच्या न्याय निराकरणासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी दिले. नेहरू नगर येथील कन्नड भवनात रविवारी आयोजित अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघ आणि अखिल भारतीय ग्रामीण टपाल कर्मचारी संघाच्या 33व्या संयुक्त द्वैवार्षिक मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. ब्रिटिश काळापासून टपाल विभागाने देशाला विश्वासार्ह सेवा दिली असून तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतरही त्याचे महत्त्व अबाधित राहिल्याचे त्यांनी नमूद केले. जायंट्स सखीचा वारकरी दिंडीत सहभाग. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त विठ्ठलभक्तांच्या सेवेसाठी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या वतीने धामणे गावातून निघालेल्या विठ्ठल दिंडीमध्ये उत्साहाने सहभाग घेऊन सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. दिंडीची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी उद्यान येथील मूर्तीची विधिवत पूजाअर्चा करून करण्यात आली. त्यानंतर विठ्ठल विठ्ठल आणि ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात दिंडीला प्रारंभ झाला. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. वारकऱ्यांच्या सेवेला सर्वोच्च स्थान देत जायंट्स सखीच्या सदस्यांनी दिंडीतील भाविकांना अल्पोपहाराचे वाटप केले. तसेच वारकऱ्यांच्या फराळासाठी देणगी देऊन समाजसेवा आणि भक्ती यांचा सुंदर संगम घडवून आणला. हा कार्यक्रम जायंट्स सखीच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर, शीतल पाटील, अर्चना कंगराळकर, स्वाती फडके, सुलोचना कुटरे, चंदा चोपडे आणि विद्या सरनोबत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी राजश्री हसबे, संजना पाटील, विद्या बंदिवाडेकर, दीपा पाटील, भाग्यश्री पवार, वैशाली भातकांडे, शीतल नेसरीकर तसेच जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या अनेक सदस्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.